नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे। अनेक लाडक्या बहिणी अशा होते की ज्यांची केवायसी अजूनपर्यंत बाकी आहे। अनेक लाडक्या बहिणींचे आधार अपडेट नव्हते, त्यांचे होते तर त्यांच्या पतीचे आधार अपडेट नव्हते। त्यानंतर ज्या महिला घटस्फोटित आहे किंवा जे लाडक्या बहिणींचे पती वारलेले आहे किंवा ज्या मुलींचे वडील वारलेले आहे, अशा देखील लाडक्या बहिणी होत्या की त्यांची केवायसी बाकी होती, कारण तसं पोर्टलवरती कोणताच ऑप्शन नव्हता। आणि 18 नोव्हेंबर 2025 ही केवायसी साठी शेवटची तारीख देण्यात आलेली होती, अंतिम तारीख देण्यात आलेली होती। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी चिंतित होत्या की त्यांची आता केवायसी होणार किंवा नाही, त्यांना पुढील हप्ता पडणार किंवा नाही। तर या सर्व लाडक्या बहिणींना ती चिंता जी आहे ती दूर झालेली आहे, कारण आता ज्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहे आदितीताई तटकरे, त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरती एक पोस्ट केलेली आहे। आपण पोस्ट बघू शकता की ज्या लाडक्या बहिणी विधवा, घटस्फोटित आहे किंवा अनाथ आहे त्यांच्यासाठी त्यांनी साईटवरती एक ऑप्शन देखील येणार आहे आणि त्या ऑप्शनवरती योग्य ते कागदपत्रे निवडून त्यांना ती कागदपत्रे तिथे अपलोड करायची आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींची केवायसी अजूनपर्यंत बाकी होती त्या लाडक्या बहिणींसाठी देखील महत्त्वाची अशी बातमी म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जी आहे तर ती जी आहे तर मुदतवाढ देण्यात आलेली आहे। जी 18 नोव्हेंबर 2025 होती तर त्यालाच आता मुदतवाढ करून ही 31 डिसेंबर 2025 ही करण्यात आलेली आहे। तर ज्याही कोणत्या आता लाडक्या बहिणी केवायसी करायचे बाकी असतील, त्यांचे आधार अपडेट नसतील, अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी हे महत्त्वाचं असं अपडेट आहे, कारण 2 दिवसापासून साईटही चालत नव्हती। अनेक जे लाडक्या बहिणी त्या केवायसी करायसाठी ऑनलाईन सेंटरवरती चक्रा मारत होते किंवा मोबाईलवर देखील साईट ही चालत नव्हती, तर त्यांना आता चिंता करायची गरज नाही। 31 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी आता आपली केवायसी ही करून घ्यावी। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।